जगामधल्या अग्रगण्य देशांपैकी भारत एक असा आहे की ज्याचं फार्मास्युटिकल सेक्टर जे आहे ते अग्रगण्य आहे. भारताकडनं प्रतिवर्षी साधारणतः एक 30 अब्ज डॉलर्सचे जे मेडिसिन्स आहेत किंवा ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची निर्यात ही केली जाते. त्यापैकी ऑलमोस्ट 30% निर्यात जी आहे भारताची ती अमेरिकेला होत असती. ही निर्यात साधारणतः 10.5 अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती औषधांची निर्यात ही भारताकडनं अमेरिकेला होती. अर्थात यामध्ये एक महत्वाची बाब अशी आहे की भारताकडनं अमेरिकेला जी निर्यात होती त्यामध्ये साधारणतः 9 अब्ज डॉलर्सची म्हणजे 10.5 पैकी 9 अब्ज डॉलर्सचे जेनेरिक मेडिसिन्स जे आहेत हे प्रामुख्याने अमेरिकेला निर्यात केले जातात आणि ब्रँडेड आणि जे पेटंटेड मेडिसिन्स आहेत ते साधारणतः 1 अब्जच्या आसपासचे तिकडं निर्यात केले जातात. अर्थात ही गोष्ट अजूनही क्लिअर नाहीये कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा जोपर्यंत ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर येत नाही तोपर्यंत ही गोष्ट क्लिअर होणार नाही की जेनेरिक मेडिसिनचा देखील त्यामध्ये समावेश आहे की नाही. पण जर अशा स्वरूपाने असेल तर निश्चितपणे तो आपल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला मोठा धक्का असेल. मात्र जर तो केवळ ब्रँडेड आणि पेटंटेड मेडिसिन्सवरती असेल तर त्याचा इम्पॅक्ट इतका मोठ्या प्रमाणावर जाणवणार नाही. मात्र जेनेरिकमध्ये देखील काही अशा कंपन्या आहेत, ब्रँडेड कंपन्या आहेत की ते जेनेरिक मेडिसिन प्रोड्यूस करून त्या अमेरिकेला विकतात. त्यांच्यावरती याचा परिणाम होण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये.